पण त्या बदल्यात मला त्या आप्पांची सायकल मिळेल का? कशाला आत्तापासून शायनिंग? हा, अगं आता येते की मला फुल पॅन्डल. आणि पंक्चर झाली म्हणजे कुठं आणू पैसा? ते काय नाही, ते आल्यावर त्यासनी विचारून घे. आणि ह्यो डबा समजा एकट्यानं खायचं, लोकाला वाटत बसू नको बापागत, नाही तर दुसऱ्याला भीक मागायची गत होईल. नाही वाटत, फक्त मला रोज एक अंड्याची पोळी द्यायचा डब्याला, म्हणजे कसं डबा वाटायचा प्रश्नच येत नाही. तू काय देतेस मला? ती शापूची भाजी आणि कडू एक कारलं, आणि बाकीचं पोरं आणतात वशाट. मग मी दिला तर मला त्यांचा मिळतोय, आणि आमचं गुरुजी बी म्हणायचं वाटून खावं म्हणून. बापावरच गेलायस. आय आता काय, मला कपडे कधी घ्यायचे? आज पहिला दिवस आहे ना, नाही तुला शाळेत ना बाहेर काढत. आधी अभ्यासाचं बघा. अभ्यासाचं? आणि अभ्यास करायला वह्या पुस्तकं? हे एवढं आहे की मोकळं, हे बरं आधी. हे सोडून नवीन कशाला घ्यायचं? हा, आणि दादाची जुनी पुस्तकं आहेत, चांगली कवर लावून ठेवलेत त्याने, तीच ने. अगं आता त्यातलं बी एक दोन धडं बदलल्यात. अरे मग तेवढीच नवी घ्यायची. आभ्या, आता पुढं बोललास ना तर मुस्काड फुडील. दादाचं अख्खं वर्ष संपलं तरी एकच वही होती, आणि साधीच कपडे घालून शाळेत जायचा. अरे त्याचा आईबाप गेला तेव्हापासून काय बी पोराने मागितलं नाही माझ्याकडं. बरं असू दे, आता रडू नकोस. त्याच्यासाठी रडेन, तुझ्यासाठी कावाच नाही भाड्या. माझं बटार